की एवढी टोकाची भूमिका घेण्यापूर्वी त्याच्यावरती जे काय त्याला भोगावं लागलं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ज्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गोळीबार केला त्याच पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्याच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि ती सहन न होऊन एक बाप म्हणून त्यांनी गोळीबार केलेला आहे। मग कोणी केली ही धक्काबुक्की? म्हणजे मुद्दामून काही डिवचण्याचा प्रकार झालं आणि ती धक्काबुक्की होताना पोलीस का गप्प बसले होते? बरं, हे सगळं झाल्यानंतर आमच्या राज्याचे महनीय गृहमंत्री आहेत कुठे? देवेंद्र फडणवीस दिसलेत का 2 दिवसात? दिसलेत? भारतीय जनता पक्षाच्या एका तरी व्यक्तीने याच्यावरती प्रतिक्रिया दिली? त्या बावनकुळेने दिले? अशा हजारो घटना घडतात। अहो, हजारो घटना घडतात। तुम्हाला लाज वाटली पाहिजे। तुमच्या पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय, तो ज्याच्यावरती आरोप करतोय तो गद्दार तुम्ही तुमच्या डोक्यावरती बसवलाय, तो मुख्यमंत्री आहे आणि आमदार सांगतोय की जोपर्यंत हा गद्दार मुख्यमंत्री राहील तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल। मग या राजापूरमध्ये उद्या धरून चला होणार नाहीच, कारण ह्या भगव्याला ज्यांनी म्हणजे मेलो तरी 72 पण सोडणार नाही असा एक दमदार तुम्हाला आमदार लाभल्यानंतर, तसा खासदार लाभल्यानंतर ही गद्दारी ह्या छत्रपतींच्या हे राजापूर सुद्धा का छत्रपती शिवाजी महाराज आले होते का जाळली वखार? तर तोफगोळ्यांचा तो करार मोडून सिद्धी जोहारला मदत केली इंग्रजांनी, म्हणून इंग्रजांना धडा शिकवायला ते आले होते। मग आत्ताचे जे कोणी आमच्यावरती चालून येणारे लोक आहेत त्यांना मदत करणाऱ्यांचं आम्ही काय नंतर करू त्याचं हे जे पुतळा आहे ना ते साक्षात मूर्तिमंत उदाहरण आहे। हे उदाहरण आहे। म्हणजे जोपर्यंत संधी मिळाले गोडी गुलाबाने आनंदात भोगा। मी काल सुद्धा सांगितलं की पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू नाही मानत, ते मला मानतायत, कारण त्यांनी आपली शिवसेना फोडली, शिवसेना चोरली। ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकट काळामध्ये मदत केली होती त्या बाळासाहेबांची सुद्धा त्यांनी चोरी केली, चोराला मदत केली, त्याला मुख्यमंत्री म्हणून बसवला। तिकडे नितीश कुमारला फोडला, हेमंत सोरेनला तुरुंगात टाकलं, केजरीवालच्या मागे लागलेले आहेत, माझे राजन साळवी आहेत, वायकर आहे, सूरज चव्हाण आहे, किशोरीताई पेडणेकर आहेत, किती नावं घेऊ, अनिल परब आहे। मग असे आम्ही जर का तुमची लफडी कुलंगडी काढली येत आहेत आता आमच्याकडे, त्यांच्यावरती कारवाई करणार आहात की नाही? का सबका साथ म्हणजे या भ्रष्टाचारांचा साथ आणि दोस्तों का विकास, तुमची जी घोषणा होती सबका साथ सबका विकास, अभी भ्रष्टाचारों का साथ, गुंडों का साथ और मेरे दोस्तों का विकास, अशी नवीन घोषणा तुम्ही देते की काय? ही घोषणा द्यावी आता भाजपाने। आणि म्हणून तुमची डोकी मी काही जास्त तापवत नाही, या उन्हामध्ये आधीच तापलेत, पण त्या डोक्याने विचार करा आणि जो एक तुम्ही पराक्रम केलाय, होय मी पराक्रम म्हणतो, विनायक राऊतांना तुम्ही निवडून दिले एकदा नाही दोनदा। हा पराक्रम मी एवढ्यासाठी म्हणतोय, जर विनायक राऊतांना तेव्हा तुम्ही निवडून दिलं नसतं तर इथे सुद्धा गुंडागर्दी किती प्रमाणात वाढली असती याचा जरा विचार करा। वाढली असती ना? आता पंतप्रधानांसमोर प्रश्न आहे की घराणेशाहीला विरोध तुम्ही करताय, मग या गद्दार गुंड घराणेशाहीला तुम्ही विरोध करणार आहात की नाही, रोखणार आहात की नाही, हे आता या निवडणुकीत मला कळेल। म्हणून तुम्ही जसे या भर उन्हात सुद्धा इथपासून तिथपर्यंत सगळीकडे भरून गेलेला आहे, मी लढाईला उभा आहे तो माझ्यासाठी नाही, मी लढाईला उभा आहे तो तुमच्यासाठी उभा आहे। आणि मला खात्री आहे की या वेळेला सगळे जात पात धर्म म्हणजे सगळे हिंदू पण एकत्र आहेतच, मुस्लिम समाज माझ्या सोबत आलेले आहे, ख्रिश्चन येत आहेत, सगळे आलेले आहेत। सगळ्यांना मी आवाहन करतोय की जात पात धर्म बाजूला ठेवून देशप्रेमी म्हणून सगळे एकत्र येऊया आणि देशावरती जे संकट येते ते कायमचं असं काढून टाकूया की पुन्हा कधी हुकुमशाहीचं नाव काढणाऱ्या या देशात जन्माला येणार नाही। ते जर का आपण करणार असू तर आणि तरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं तो अधिकार तुम्ही गमावणार नाहीत ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर भाजपा आमदारांना आरोप केलेले आहेत, मग धाड का टाकली जात नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। भाजपा आमदार एवढ्या टोकाची भूमिका का घेतो? मिंद्यांकडे कोट्यवधी रुपये भाजपा आमदारांनी हा आरोप केलाय। मी नाही तर पंतप्रधान मला शत्रू मानतात असं उद्धव ठाकरे यांनी राजापूरमधल्या सभेमध्ये म्हटलेलं आहे। भाजपानं गद्दाराला डोक्यावर घेतलं, भाजपा आमदारानं आरोप केलेला आहे। भाजपाने गद्दाराला डोक्यावर घेतलेलं आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराचे चटके सामान्यांना बसतायत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे।